आणि आताची सर्वात मोठी बातमी आहे। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आलेला आहे। प्राथमिक अहवालात टीसीएस कंपनीच्या कामाच्या बाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। धार्मिक भावना दुखावणं, पॉश धोरणाचे गंभीर उल्लंघन आणि या प्रकरणात इतर अनेक पीडितांचा सहभाग अशा विविध मुद्द्यांचा तपशीलवार अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे। आपण थेट नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी रोहित सोनावणे यांच्याकडे जाऊयात। रोहित, आपण पाहतो या प्रकरणातील आता राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आलेला आहे। अहवालात नेमकं काय म्हणण्यात आलंय? राष्ट्रीय महिला आयोगाचा जो अहवाल समोर आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं जे नेतृत्व आहे ते टॉक्सिक असल्याचा उल्लेख या सगळ्या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। सोबतच कंपनीमधले अनेक सीसीटीव्ही देखील त्या ठिकाणी सुरू नसल्याचं देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आरोपी वारंवार एका विशिष्ट धर्माच्या संदर्भामध्ये तो धर्म कसा हिंदू धर्मापेक्षा मोठा आहे या सगळ्या संदर्भामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून सांगितलं जायचं, त्यांच्या सोबत जे असभ्य वर्तन केलं जायचं, सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकला जात होता, हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोललं जात होतं, अशा पद्धतीच्या या सगळ्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या कंपनीमध्ये पॉशच्या धोरणाचं देखील त्या ठिकाणी नियमांचं पालन केलं जात नव्हतं, अशा पद्धतीचा देखील उल्लेख या सगळ्या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। आणि एकूणच कंपनी प्रशासनाकडून त्या ठिकाणी नियमांचं पालन केलं जात नसल्याचं देखील या अहवालामध्ये सांगण्यात आपण पाहतोय विविध मुद्द्यांचा तपशीलवार या अहवालात नमूद करण्यात आलेला आहे।